Hi friends, yesterday we have started a lesson Think Before You Speak. We discussed chit chat activity. In the lesson, we learned how we have to face two fences before uttering a word. We are master of unspoken words, but spoken words we are slave. विद्यार्थी मित्रांनो, आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिले की आपल्याला कोणतेही शब्द बोलायचे असतील तर त्या शब्दांना बाहेर पडण्यासाठी ओठ आणि दातांचे जे कुंपण आहे ते कुंपण पार करावे लागते. म्हणूनच आपण ते शब्द आपल्या मनातून बाहेर पडण्यासाठी किंवा बोलण्यापूर्वी विचार करूनच बोलावे. आपण ऐकतो की शब्द हे शस्त्र आहे, त्यामुळे त्यांचा वापर योग्य त्यावेळी योग्य त्या शब्दांचा वापर करायचा असतो. म्हणूनच इथे असे म्हटले आहे की जे शब्द तुम्ही बोलला नाही त्याचे तुम्ही मालक असता, परंतु जे शब्द तुमच्या तोंडातून बाहेर पडले त्याचे तुम्ही गुलाम बनता. Today we are going to start or continue remaining part of the lesson. So let's start the lesson. Think before you speak. Students, pay attention. See, here is a short story. A young man went to his spiritual teacher and said, एक तरुण माणूस त्याच्या स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक टीचर म्हणजे गुरु आध्यात्मिक गुरूंकडे गेला आणि म्हणाला, आय हॅव स्पोकन व्हेरी हार्श अँड अनकाइंड वर्ड्स टू माय फ्रेंड्स. आणि तो तरुण माणूस काय म्हणाला की मी माझ्या मित्राला खूप हार्श असे कठीण असे शब्द जे बोचतील असे शब्द मी माझ्या मित्राला बोललेलो आहे, असं तो तरुण माणूस त्याच्या गुरूंना जाऊन म्हणाला. अँड ही इज डीपली हर्ट. आणि तो जो माझा मित्र आहे तो मित्र दुःखी झालेला आहे. आय एम अफ्रेड आय हॅव लॉस्ट माय फ्रेंडशिप विथ हिम. आणि मला आता भीती वाटते आहे. अफ्रेड म्हणजे भीती वाटणे. मला अशी भीती वाटते आहे. आय हॅव लॉस्ट म्हणजे गमावणे, की मी माझी फ्रेंडशिप मैत्री त्याच्याबरोबरची माझी मैत्री मी गमावलेली आहे अशी मला आता भीती वाटते. हाऊ कॅन आय मेक अमेंड्स. आणि आता माझी जी चूक झालेली आहे ती चूक मी आता कशी दुरुस्त करू. द वाईज टीचर गेव हिम अ फ्रेश शीट ऑफ ब्लँक पेपर अँड अ पेन. आणि मग ते जे चाणाक्ष असे गुरुजी होते किंवा हुशार गुरु होते त्या गुरूंनी त्या तरुण माणसाला एक पेपर दिलेला आहे. ब्लँक पेपर म्हणजे पूर्ण कोरा असा कागद दिलेला आहे आणि त्या पेपरवर त्यांनी पेपर आणि पेन दिलेला आहे. ही सेड टू द यंग मॅन. आणि ते त्या तरुण माणसाला म्हणालेले आहे, राईट डाऊन ऑन दिस पेपर ऑल द हार्श थिंग्स यू सेड टू हिम. आणि मग ते गुरु त्या तरुण माणसाला म्हणालेले आहे की राईट डाऊन त्या पेपरवर तू लिही की जे शब्द तू हार्श थिंग्स म्हणजे जे कठीण शब्द किंवा जे असे बोचतील असे शब्द तू तुझ्या मित्राला बोललेला आहे ते सगळे शब्द तू ह्या पेपरवर लिहून काढ, असं गुरु त्या तरुण माणसाला म्हणालेले आहेत. द यंग मॅन डीड ॲज ही वॉज टोल्ड. आणि मग त्या तरुण माणसाला जे सांगितलं गेलं होतं तसंच त्याने केलं. अँड शोड द पेपर टू द टीचर. आणि ते सगळं लिहून झाल्यानंतर त्यांनी तो जो पेपर आहे तो त्याच्या गुरुला दाखवलेला आहे. नाऊ टेअर अप दिस शीट ऑफ पेपर इन टू ॲज मेनी स्मॉल बिट्स ॲज यू कॅन. आणि मग आता गुरु त्याला काय म्हटलेलं आहे, टिअर म्हणजे फाडून टाकणे. तर नाऊ टिअर अप दिस शीट ऑफ पेपर इन टू ॲज मेनी स्मॉल बिट्स म्हणजे छोटे छोटे तुकडे. तर गुरु आता त्याला असं म्हटलेलं आहे की तुला जेवढे शक्य होतील तेवढे छोटे छोटे तुकडे या पेपरचे तू करायचे आहेत. द वाईज टीचर सेड. असं गुरु त्याला म्हणालेले आहेत. सी द नेक्स्ट. सून द सिंगल शीट वॉज टॉर्न इन टू 100 टायनी बिट्स ऑफ पेपर. आणि लगेचच काय झालेलं आहे तर लवकरच जो एक पेपर होता तो पेपर फाडल्यानंतर त्याचे जवळजवळ 100च्या जास्त स्मॉल बिट्स टायनी बिट्स खूप छोटे छोटे तुकडे झालेले आहे. म्हणजेच एका पेपरचं रूपांतर जवळजवळ 100 अशा तुकड्यांमध्ये झालेलं आहे.
थ्रो द बीड्स आउट ऑफ दिस विंडो द टीचर टोल्ड हिम. आणि मग गुरूंनी त्या तरुण माणसाला सांगितलं की आता जेवढे तू ह्या कागदाचे तुकडे केलेले आहेत ते तुकडे काय कर तू थ्रो द बीड्स आउट ऑफ दिस विंडो, ते पूर्ण सगळे जे तुकडे आहेत ते तू काय कर की खिडकीच्या बाहेर फेकून दे. दॅट वॉज इझिली डन. आणि ते खूप सोपं होतं. इट वॉज अ विंडी डे अँड द टायनी बिट्स वेअर स्कॅटर्ड फार अँड वाईड इव्हन ॲज द यंग मॅन वॉच्ड. आणि ते असे हवेचे वाऱ्याचे दिवस होते, हिवाळ्याचे दिवस होते. आणि त्यावेळेस काय झालेले तर ज्यावेळेस ते बिट्स ऑफ पेपर टाकून दिलेले आहे खिडकीतून बाहेर, ते स्कॅटर्ड झालेत. स्कॅटर्ड म्हणजे विखुरले गेलेले, खूप लांब असे ते पेपर विखुरलेले गेलेले आहेत. आणि तो माणूस जो आहे, तरुण माणूस होता, तो ते पाहतच होता. नाऊ गो आउट इन टू द स्ट्रीट अँड कलेक्ट ॲज मेनी बीट्स ऑफ द पेपर ॲज यू कॅन, द टीचर ऑर्डर्ड हिम. आणि मग त्या गुरूंनी त्याला अशी आज्ञा दिली की आता तू बाहेर जायचे आणि बाहेर रस्त्यावर जाऊन तुला जेवढे कलेक्ट म्हणजे गोळा करणे, तुला जेवढे जे तुकडे आहेत ते तुकडे जेवढे तुला गोळा करता येईल तेवढे तू त्या पेपरचे तुकडे गोळा करून आणायचे. द यंग मॅन वॉज टेकन अबॅक. बट दॅट विल बी डिफिकल्ट, ही स्टॅमर्ड. आणि मग त्यावेळेस तो तरुण माणूस काय म्हटला, तो पुटपुटला की काय पुटपुटला की दॅट विल बी डिफिकल्ट, आता हे खूप अवघड असेल. म्हणजे जे पेपर्स आहेत ते पेपर्स उचलणं आता खूप अवघड आहे किंवा ते गोळा करणं खूप अवघड होतं. इट विल बी डिफिकल्ट इंडीड बट डू गिव्ह इट अ ट्राय, द टीचर सजेस्टेड. आणि मग त्या गुरूंनी सुचवले की हां, ही जरी खूप डिफिकल्ट असेल किंवा अवघड असेल तरी तू हे काय कर, तू प्रयत्न करून बघ. द यंग मॅन वेंट आऊट. आणि मग तो तरुण माणूस जो आहे, तो तरुण माणूस बाहेर गेलेला आहे. ही रिटर्न हाफ ॲन आवर लेटर. आणि बाहेर गेल्याच्या नंतर जवळजवळ अर्ध्या तासांनी तो तरुण माणूस परत आलेला आहे. एक्झॉस्टेड मीन्स टायर्ड, थकून भागून आलेला आहे तो आणि धापा टाकत आलेला आहे. ही हॅड नॉट बीन एबल टू गेट होल्ड अ सिंगल टॉर्न बीट फ्रॉम द पेपर ही हॅड टॉर्न अप जस्ट अ व्हाईल अर्लियर. आणि तो जो तरुण माणूस होता की त्या तरुण माणसाला साधा एकही पेपरचा तुकडा घेता आला नाही किंवा त्याला आणता आला नाही, कारण जो आत्ता थोड्या वेळापूर्वीच त्याने जे सगळे पेपरचे तुकडे केले होते त्या पेपरच्या तुकड्यामधला एकही तुकडा तो गोळा करून आणू शकला नाही. दिस इज व्हॉट हॅपन्स विथ द स्पोकन वर्ड, द टीचर सेड टू हिम. आणि मग त्या गुरूंनी सांगितलं की हेच तर होत असतं की दिस इज व्हॉट हॅपन, हेच तर होतं की आपण जे शब्द बोललेला असतो त्या शब्दांच्या बाबतीत सुद्धा हेच होत असतं. वन्स यू हॅव स्पोकन द वर्ड्स अलाउड. आणि ज्यावेळेस तुम्ही मोठ्याने शब्द उच्चारता, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू टेक देम बॅक. आणि ज्यावेळेस तुम्ही ते शब्द मोठ्याने उच्चारता किंवा मोठ्याने बोलून जाता त्यावेळेस ते वर्ड्स जे आहेत किंवा शब्द जे आहेत ते परत मागे घेणं हे खूप अवघड काम आहे. देअरफॉर लर्न टू थिंक बिफोर यू स्पीक इन अँगर. आणि म्हणूनच मग गुरूंनी इथे सांगितलेलं आहे देअरफॉर लर्न टू थिंक बिफोर यू स्पीक इन अँगर. आणि म्हणूनच काय करायचे तर ज्यावेळेस तुम्ही खूप रागात असेल, तुम्ही रागात असताना तुम्ही तुमचे जे शब्द वापरणार आहात किंवा तुम्ही जे बोलणार आहात त्या बोलण्यावर तुम्ही खूप विचार केला पाहिजे आणि विचार करूनच बोललं पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला खूप राग येतो तीच तर एक वेळ असते की त्यावेळेस तुम्ही तुमच्यावर कंट्रोल ठेवायचं असतं किंवा विचार करूनच बोलायचं असतं. बऱ्याचदा बघा विद्यार्थी मित्रांनो, असं होतं की आपण रागामध्ये काहीही बोलून जातो आणि समोरच्या व्यक्तीला हर्ट करत असतो. परंतु असे न करता ज्यावेळेस तुम्ही रागावर नियंत्रण मिळवाल आणि शांत राहाल त्यावेळेस तुम्ही तुमचे जे वर्ड्स आहेत किंवा तुम्ही जे बोलणार आहात त्या बोलण्यावर तुमचं नियंत्रण असेल. विद्यार्थी मित्रांनो, ही जी स्टोरी आहे ती मी तुम्हाला थोडक्यात सांगते. तर एक तरुण माणूस होता आणि तो त्याच्या आध्यात्मिक गुरूंकडे गेला होता. तिथे जाऊन त्याने असं सांगितलं की मी माझ्या मित्राला अतिशय कठोर असे निष्ठुर शब्द बोललेलो आहे
आणि तो माझ्याकडून काय झालेला आहे तर दुखावला गेलेला आहे. मग आता मला अशी भीती वाटते की मी त्याच्याबरोबर असणारी माझी जी मैत्री आहे ती मैत्री आता माझी तुटणार आहे, अशी त्याला भीती वाटत होते. परंतु ज्यावेळेस तो गुरूंकडे गेला, त्या गुरूंनी काय केलं तर एक कोरा कागद आणि पेन दिला आणि त्या तरुणाला सांगितले की जे जे कठीण शब्द किंवा कठोर शब्द तू तुझ्या मित्राला बोललेला आहे ते सर्व शब्द तू कागदावर लिहून काढ. विद्यार्थी मित्रांनो, इथे तरुणाने काय केलं तर गुरुजींनी सांगितलं त्याप्रमाणे सगळे जे वर्ड्स होते ते वर्ड्स त्या कागदावर लिहून काढले आणि ते लिहून काढल्यानंतर तो कागद जो आहे तो परत तो गुरूंकडे त्याने दिला. परंतु ह्यावेळेस गुरूंनी काय केलं तर तो जो पेपर आहे तो पेपर फाड असं सांगितलेलं आहे आणि जेवढे तुला बारीक तुकडे करता येतील तेवढे बारीक तुकडे तू त्या पेपरचे कर, असं शिक्षकांनी किंवा त्या गुरूंनी सांगितलेलं आहे. आणि त्या एका कागदाचे जवळजवळ 100 तुकडे त्यांनी त्या तरुण माणसाने केले आणि ते तुकडे केल्यानंतर गुरु म्हणाले की ते सर्व तुकडे खिडकीतून बाहेर फेकून दे. आता ते जे तुकडे बाहेर फेकून देणे ते अगदी सहज ॲक्टिव्हिटी होती किंवा सहज फेकून देता येणार होतं. मग त्या दिवशी वारासुद्धा सुटला होता आणि ते जे तुकडे त्या वाऱ्याबरोबर काय झाले दूरवर विखुरले गेले किंवा खूप लांब गेले आणि तो तरुण ते पाहतच राहिला होता. परंतु आता गुरूंनी आज्ञा त्याला अशी केली की आता पुन्हा तू रस्त्यावर जा आणि तुला जेवढे कागद गोळा करता येतील किंवा जेवढे ते तुकडे आहेत कागदाचे, जेवढे तुला शक्य होतील तेवढे तू गोळा करून घेऊन ये. परंतु त्याच वेळेस तो माणूस जो होता तो थोडासा मागे फिरला आणि हे काम खूप कठीण आहे किंवा अवघड आहे असं तो पुटपुटला. आणि ते खरंच अवघड आहे असं काय म्हटले, गुरुजी म्हटले की नाही, प्रयत्न कर तू. गुरुजींनी त्याला तसं सुचवलं की तू प्रयत्न कर. आणि तेवढ्यात तरुण बाहेर गेलेला आहे आणि बाहेर गेल्यानंतर जवळजवळ अर्ध्या तासाने तो तरुण पुन्हा मागे आलेला आहे आणि जे आत्ताच थोड्या वेळापूर्वी जो कागद फाडला होता त्या कागदातला साधा एकही तुकडा तो परत घेऊन येऊ शकला नाही. आणि मग गुरुजींनी सुद्धा त्याला असं सांगितलं की आपण जे बोलतो किंवा आपण जे उच्चारलेले शब्द आहेत ते शब्दसुद्धा असेच ह्या विखुरलेल्या पेपरसारखे असतात. गुरु म्हणाले, एकदा तुम्ही ज्यावेळेस मोठ्याने शब्द उच्चारता किंवा जे शब्द आपण उच्चारलेत ते उच्चारलेले शब्द आपल्याला परत मागे घेणं अत्यंत कठीण असतं. जसं आपल्याला एकही बिट्स ऑफ पेपर गोळा करता आला नाही. आणि म्हणूनच आपण काय शिकायचे आपल्या जीवनामध्ये तर रागाने किंवा बोलण्यापूर्वी, ज्यावेळेस आपण रागात असतो त्यावेळेस आपण बोलण्यापूर्वी आधी विचार करायला शिकलं पाहिजे. आणि म्हणूनच शब्द हे काय आहे, शस्त्र आहे, ते वापरण्यापूर्वी आपण खूप वेळा विचार केला पाहिजे. आणि मग ह्या धड्याचं नावच आहे की थिंक बिफोर यू स्पीक, बोलण्यापूर्वी विचार करा. थँक्यू.